श्री स्वामी समर्थ. आपण जेव्हा मठामध्ये केंद्रामध्ये किंवा महाराजांच्या समोर आपण नतमस्तक होतो, महाराजांच्या समोर असताना आपण जसं महाराजांशी वागतो तसंच पाठीमागं फिरल्यानंतर आपण बाकीच्या लोकांशी वागलं पाहिजे. आपण जेव्हा महाराजांकडे जातो ना, तर आपण कसं नतमस्तक होतो की आपण किती, महाराज कसं म्हणतात की तुम्ही किती पाप करून या, येताच ना भरपूर जणांचे पाप होत असतात. आपण किती अनंत पटीने पाप करतो आणि पाप केल्यानंतर तरी पण महाराजांच्या समोर आपण उभा राहतो फाटामध्ये, तरी पण महाराजांना सगळ्या गोष्टी माहित असतात तुम्ही कसे आहात. आपण लोकांना असं दाखवण्यात आपण दाखवतो की आपण खूप चांगले आहोत, पण महाराजांना माहित असतं की तुम्ही कसे आहात. म्हणून महाराजांकडे आपण गेल्यानंतर महाराजांशी जसं वागतो तसंच बाकीच्यांशी वागायला पाहिजे. आणि महाराजांचं सदैव लक्ष आपल्यावर असतं. जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे महाराज आपल्या सोबत असतात, सूक्ष्म रूपात सोबत असतात. तुम्ही म्हणणार दादा आम्हाला कसं दिसत नाही. तुम्ही नामस्मरण करायला पाहिजे. रोज जर नामस्मरण केलं, चालता बसता उठता श्री स्वामी समर्थ नामस्मरण जर केलं तर महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात. तुम्ही कुठेही जाणार असाल, काम करत असाल, काही करत असाल, महाराज तुमच्या अवतीभोवती कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये महाराज असतात. फक्त आपलं वागणं चांगलं पाहिजे, आपल्या मनामध्ये कपट नाही पाहिजे. मग आम्ही आहोत स्वामी भक्त मिळून लोकात म्हणजे काय, आपण महाराजांची सेवा करतो. मग महाराजांच्या दर्शनाला जाताना जसं वागतो तसं बाहेर आल्यावर नाही वागत आपण. इतरांशी मग द्वेष असेल, ईर्ष्या असेल, लोकांचं चांगलं झालेलं आपल्याला बघवत नाही. ह्या चुका ह्या आपण बदलायला पाहिजे. लोकांचं चांगलं हो वाईट हो ते त्याचे त्याचे कर्म. खूप जण म्हणतात ना की खूप जण देवदेव करत नाही तरी पण त्याचं खूप चांगलं आहे, आणि आम्ही खूप देवदेव करतो तरी आमचं चांगलं नाही. ते आपले पूर्व कर्म आहे, पूर्वजन्माचे दोष आहे, कर्म आहे. जी अडचण आपल्याला आली असेल त्यातून मार्ग काढणं हाच महत्वाचा उद्देश आहे. आणि मार्ग काढायला महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात. फक्त आपण स्मरण करायला पाहिजे. स्मरण मात्र, आपण स्मरण केलं की महाराज तिथं असतात. नामस्मरण करायचं, नामस्मरणामध्ये गुंतवायचं. कोणाची निंदा असेल, नालस्ती असेल, स्तुती असेल, काही करायचं नाही. अहंकार करायचा नाही. आपण काय करतो काहीच नाही, आपण शून्य आहोत. महाराज जशी बुद्धी देतात आपल्याला तसं आपण करतो. म्हणून कधी अहंकार विरहित राहायचं. झालेली सेवा महाराजांच्या चरणावर रुजू करून द्यायची, म्हणजे अजून सेवा करता येईल आपल्याला. महाराजांच्या चरणापासून कधीही दूर जायचं नाही. आपलं काम हो, आपलं काम नाही हो, महाराजांचं लक्ष असतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ.